शांता, शांता. बोला, का म्हणता? बापा शांता, तू कशाने आली तर? मी कशाने आली म्हणजे? मी कुठे गेली होती? कोणत्या गावाबिवाला गेली होती का? स्वप्नात आहे का तुम्ही? अरे नाही, स्वप्नात बिपनात काही नाही. आता ह्या बाया आल्या ना गाडीनं. कोणत्या बाया गाडीनं आल्या? हे ललिता बहिणी वगैरे, ते मंजुळा काकू वगैरे. हो का? कोण कोण होत्या? ते होते बाबा, हिराल घरच्या बाई आणि देवदास घरच्या बाई होत्या. आणि ते कावेरी होती अजून. आणि हे सूर्यकांताई होती का? हो हो, सूर्यकांता पण होती. कुठे गेल्या होत्या बाबा? या फिरायला तर नाही गेल्या होत्या? आज ना आल्याही नाही त्या वणीवर इंदूच्या. मक्का लावायला आले नाही का आज? नाही ना, नाही आल्या. कुठं गेल्या होत्या तर का माहीत. नाही आल्या तर नाही आल्या, सांगून द्यायला पाहिजे ना की आमच्या जमत नाही, आम्ही येत नाही म्हणून. आता काही बोलताही नाही येत बाबा या बायांना. तू दिसली नाही तिथं म्हणून मी घरी आलो ना, आवाज देतो तुला. तर मी गेलीच नाही ना त्यांच्यासोबत. माहीतच नाही आहे त्या कुठं गेले होते म्हणून. ते जाऊ दे, मी का म्हणतो, ते बायांच्या बँकेची पुस्तकाची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स आणि फोटो आणून दिला का? नाही ना बाबा, नाही आणून दिला त्या पण. तर तू जायला पाहिजे ना मागायसाठी. आता आणून देऊन म्हणाले तर आणूनही नाही दिला. अरे पण आपल्याला काम आहे तर आपण जावं लागते, बाया नाही आणून देत. तू जाऊन पटकन आण बापा, प्रोसिजर करावं नाही लागेल का? जेवढ्या लेट करू तेवढ्या लेट पैसे मिळतील. मग तो बोंबलेल ना ट्रॅक्टरवाला, त्यांना तर वेळेवर पैसे पाहिजेत. कोणी असे पैसे ठेवत नाही, पण आता ते सरपंच भाऊच्या ओळखीचे निघाले म्हणून ठेवून दिला. मग आपल्यालाही आपल्या शब्दावर खरं उतरायचं आहे की नाही? आता स्वयंपाक करते ना, मग जाते आणून घेते. उद्या सकाळी तर काही वेळ मिळणार नाही. स्वयंपाक मानशी नुसिरा, पण चहा बनव बापा, आधी चहा बनव आणि मग जा. हो, ठेवला आहे ना चहा, शिजलाही असेल. आणते पटकन गाडून. माहित होतं मला तुम्ही आले की चहा मागता म्हणून. असं चहा रेडी आहे, आणि मग पटकन आण, रेडी चहा आहे तर मग. हो, आणते. बस 2 मिनिट थांबा. आता अजून 2 मिनिट कशाला? बाबा, आता जाऊन छानून आणीन तर 2 मिनिट लागतीलच ना. असं आणा, बसतो मी. विशाल, ए सोनू. आता त्यांना काऊन आवाज देऊन राहिली? चहा पेतात का म्हणून आवाज देत होती. बनवली असतील त्यांच्यासाठी तर अन्ना पेतील नाही तर का? आता बादलही आहे. आज कसाच तरी वातावरण आहे, मस्त असं काहीतरी खावंसं वाटते. चांगला गरम गरम चहा प्या असं वाटते. देते त्यांनाही. शांत, चहामध्ये दूध जास्त टाकत जाना, पाणी जास्त टाकते, दूध कमी. किती ठेवता तुम्ही दूध? डेअरीवरच तर नेता सगळा. 1 पाव राहत असेल घरी. मग 1 पावामध्ये किती वेळा चहा होते? सकाळी चहा, अजून सायंकाळी चहा. ठेवत जा ना 1 लिटर. मग बघा प्युअर दुधाची चहा बनवून देते की नाही तर. हो, प्युअर दुधाची कशाला पाहिजे? आता तुम्हीच म्हणून राहिले ना अजून, चांगली दुधाची चहा बनवत जा म्हणून. दुधाची चहा म्हणजे अर्धा दूध अर्धा पाणी असं टाक. तशीच तर बनवते ना. बस तुम्हाला ना नोकायला पाहिजे. किती चांगली चहा बनवीन तरी तुम्ही नोकतच राहता. आण, नाही तर आटून जाईल चहा. हो, आणते ना. पोरं का करून राहिले बाबा? आवाज देऊन राहिली तर बोलत नाही, काही नाही. हे इथं बसले आहेत मग दोघेही भाऊ. आता मोबाईलवर का पाहून राहिले तर माहित नाही. काय झालं आई? अरे चहा प्या आण का म्हटली, चहा ठेवली आहे तर. हो हो. मग आवाज देऊन राहिली ना तुम्हाला. आवाज नाही येत का? नाही आई, आवाज नाही आला. बरोबर आहे. कसा आवाज येईल? ते कानामध्ये टाकले आहेत ना बोरे. हे शांता ना, आता ते पोरांच्या मागे भिडली. शांता, आण ना पटकन चहा, आण ना. हो, आणते ना बाबा. खूप घाई येऊन गेली नाही तुम्हाला? बाबा, आई चहासाठी बोलवत होती ना, कुठं आहे चहा? अरे आणायला गेली आहे तुझी आई. असं का? मला वाटलं इकडे आईने आणला चहा. काऊन, का झाला? माझ्या मागे मागे चालला ना. घरी नाही जात का? ललिता ताई खरंच उद्या येत नाही का? नाही येत ना बापा, नाही येत. पैसेही आणले तरी मग का सांगाल कुठं गेलो होतो म्हणून? आता जो खरा आहे तो सांगेन. झाला ना, आम्ही फालतू नाही पडणार का मग? तर म्हणूनच म्हणत होती तुम्हाला की आपण तिकडे जात होतो, तर आता तिकडेच झाल्यानंतर गेलो असतो म्हणून. तुम्ही नाही ऐकल्या बापा ना. मलाही आपल्या याच्यामध्ये फुसलवून टाकल्या. मी बहकून गेली. पण आता नाही बापा. वहिनी जाता तर जा, पण सांगायला नको इथं गेलो होतो म्हणून. कशा गोष्ट करून राहिली हो सूर्यकांता? आता आपण गाडीने आलो तर का कोणाला दिसलंच नाही का? सकाळी गेलो तर कोणाला दिसलंच नाही का? पागलसारख्या गोष्ट करते. का झालं ललिता? कोण पागलसारख्या गोष्ट करून राहिली? काही नाही शांताताई. ह्या माझ्या मागे भिडल्या. कशासाठी मागे भिडल्या? हेच म्हणते शांताताईनं ट्रॅक्टर आणला म्हणते, तर काही पेढे काही मिठाई दिलंच नाही म्हणते. तर मी म्हणले मला कशाला म्हणता, जा विचारा. हो वहिनी, पेढे काही दिले नाही ना? हो बाबा, पेढे द्यायचे राहिले. आता काही गेले नाही आणि आणलाही नाही पेढे. तर ते ट्रॅक्टरची पूजा वगैरे केले नाही का? शांताताई ट्रॅक्टरची पूजा नाही केली का? नारळ फोडून केला ना बापा, करून नाही तर का? 10 रुपयाची तिरंजी आणला, 1 नारळ आणला आणि पूजापाठ केला. तर मग ते तरी प्रसाद नाही दिली बापा. ते प्रसाद कुठं पुरते? आता सगळे मोहल्ल्याचे जे झाले पूजा करत होतं तेव्हा त्यांनाच झाली. आणीन म्हणतात पेढे. ते मिळतील म्हणजे केव्हा? सण गेल्यावर तेव्हार करायच्या का? अहो बापा, किती दिवस झाला आता ट्रॅक्टर झाला घेऊन तर 3 दिवस झाले फक्त. हो तर झाले ना 3 दिवस.
आता पाहिजे बापा पेढे पिढे. हो सांगते यांना, सांगते उद्याच आणा म्हणते पेढे. का शांताबाईनी नुसते पेढेच का? मग बापा आता नुसते पेढेच का म्हणजे? का एवढा मोठा ट्रॅक्टर घेतले ना नुसते पेढ्यावरच ठाकवतात? आता पेढे बिडे काही नाही बापा, पार्टी द्या पार्टी. का सूर्यकांता पार्टी द्या पार्टी म्हणते? इकडे ट्रॅक्टरचे पैसे पूर्ण देऊन झाले नाही आणि पार्टी म्हणून राहिली तू. होतील ना देऊन, कुठे जाणार आहेत पैसे, पण पार्टी पाहिजे बाबा. नाही नाही पार्टी बिर्टी काही नाही. मी तर म्हणली होती समोरून, तुम्ही म्हणाल की का पेढ्याच्या गोष्टी करता पार्टी देतो तुम्हाला म्हणून. हो बापा चण्याच्या झाडावर चढवा मला. आता त्या ट्रॅक्टरचे पैसे द्यासाठीच माणूस इकडे तिकडे हिंडून राहिला. किस्ती नाही पाडले का ट्रॅक्टरचे? नाही नाही किस्ती बिस्तीवर नाही घेतला. व्याज जास्त जाते ना किस्तीवर घेतला तर. नगदीमध्येच घेतला, पण पैसे द्यायचे आहेत. आता 8 दिवसाची मुदत दिली आहे. त्या दिवशी गटाची मीटिंग त्याच्यासाठीच तर ठेवली होती ना मी. तुम्हाला आधार कार्ड आणि बँकेची पासबुकची झेरॉक्स आणि फोटो सांगितली तर नाही आणून दिले. आणि मार म्हणून राहिले आता पार्टी पाहिजे तर पेढे पाहिजेत. ते 2 कागदपत्र आणून द्या म्हणली तर नाही आणून दिले. एवढे तर काम नाही करू शकत तुम्ही. शांतताई मी तर तुमच्या दिराकडे दिली होती, आणून नाही दिला. नाही बापा कोणाचेच कागदपत्र आले नाही आमच्या घरी. मग असे जरासे सहकार्य नाही करत. असे नाही म्हणत तुम्ही की 10-20 हजार रुपये देऊ म्हणून. का शांतताई आता आपल्या बायांजवळ कुठे 10-20 हजार रुपये राहतात का? जास्तीत जास्त 2-4 हजार रुपये राहतात. काहून नाही राहत का? आता त्या लाडल्या बहिणीचे पैसे मिळाले, कुठे टाकले? कुठं पैसे राहतात ते झाले बापा खर्च. वहिनी मी नाही केली खर्च, माझ्याकडे आहेत, पण मला पिकोची मशीन घ्यायची आहे. मी म्हटली असे खर्च नाही करत, एखादा नामना घेऊन घेते काहीतरी. हो तू घे पिकोची मशीन घे, ते साधी शिलाई मारून देते, फाल लावते तर. आता नव्हती पिकोची मशीन तर का करू मग, साधीच मारत होती शिलाई. नाही तुला आवश्यक आहे म्हणा. बघा ना मग जमतील तर 10-10 हजार दिले तरी 5-6 जणी दिल्या तर होतात 50-60 हजार रुपये. विचारते बाबा मी यांना, विचारते मग सांगते तुम्हाला. हो विचारा आणि सांगा मग. बाकीचे जेवढे लागतात तेवढं मग लोन काढून टाकू. हो तसंही जमते ना. द्या ना बाबा तुमचे कागदपत्र द्या, मला घरी जाऊन स्वयंपाक काही करायचा आहे. आणि सगळे जणी इथंच जमा झाले ना, काही कार्यक्रम आहे का ललिताच्या घरी? नाही वहिनी असं चालू आम्ही. पहा बाबा गोष्टीमध्ये विचारायच्याच राहिला. कुठं गेले होते तुम्ही आज? आले नाही ना इंदूच्या वावरात, कुठे गेले होते? सगळेचे सगळे गायब. नाही आले तर नाही आले, सांगायला तर पाहिजेच होता की आमच्या जमत नाही म्हणून. वहिनी मी ते डॉक्युमेंट्स आणून देतो, आधार कार्ड आणि बँकेचे पुस्तकचे झेरॉक्स. हे काहून असे पटपट गेले बापा घाई मी पण आणून देतो पटकन. यांना का झाला बापा असे पटापटच गेल्या ना? मी विचारले तर बापा ते तिकडे गेली, हे इकडे गेल्या. ललिता थांब ना. बाबा ताई कागदपत्र म्हणले ना आणून देते. हो आणशीन त्याही पराले. आता तूही जाऊन राहिली का? नाही कुठं जाईन मी, माझ्याच घर आहे ना. मी कुठं जाणार आहे? सांग बापा मग कुठं गेले होते तुम्ही? कुठं गेल्या होत्या? आणि विचारली तर त्याही पराल्या. त्या माहीत नाही बापा, मला काम होतं तर मी गेली होती थोडा. मग सांगता नाही येत मला ह्या ठिकाणी काम आहे त्या ठिकाणी काम आहे म्हणून. माझ्या आज जमत नाही बा म्हणून. का ते इंदूनं खाल्लं असतं तुला, जाऊ नाही दिलं असतं का? नाही काहीतरी लपवून राहिली बाबा. हे काही तू कुठं गेली नव्हती, तुम्ही सगळे सोबतच गेले होते. खरं सांग मला. आता का सांगू ताई, मला सांगायलाही लाज वाटून राहिली. लाज वाटून राहिली का केली तर असं तू? बापा यांच्या गावामध्ये आली मी, मार माझ्या मागे लागले चला म्हणून. कुठं गेले होते सांगू ताई? त्या मंजुळा काकूनं होका घेतला होता. आता मंजुळा काकूलाही माहीत नव्हता की आम्ही इकडे गेलो म्हणून सरपंच ताईच्या घरी. त्यांना माहीत होता आजचा दिवस आहे म्हणून, उद्यापासून खालीच आहेत. तर त्यांनी होका घेऊन टाकला. मग आल्या बापा यांच्याकडे. मग आता मलाही म्हणाल्या चल म्हणून, गाडी येणार आहे तर मग गाडी वापस जाईल असे तसे बोलल्या. तरी मी जाणार नव्हती. मग ह्या कावेरी ताई खूप आग्रह करू लागल्या, चला ना वहिनी. असं म्हणजे सगळे जणी तिकडे गेले होते. कोणता काम होता? कापूस वेचायचा, कापूस वेचणी. पण हा बरोबर नाही ना, बरोबर नाही ललिता. ते इंदूच्या वावरात 1 दिवस आले आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच्या वावरात. हा बरोबर आहे का? 2 दिवस थांबायला पाहिजेच होता, मग जायला पाहिजेत होता. हो मलाही आज सकाळपासून चांगला नव्हता वाटत. मी म्हटली मी काही उद्या येत नाही. मी आजची रोज आपली मागितली बापा, तुम्ही किती म्हणा म्हटली, मी नाही येत म्हटली उद्या, मी जाईन म्हटली तिकडेच. आता तुमच्याजवळ सांगितले बापा इंदूला माहीत नाही झालं पाहिजे. का माहीत नाही झालं पाहिजे म्हणते? सगळं माहीत होते ना. आता तुम्ही गाडीनं आल्या तर मला माहीतच आहे. म्हणूनच तर बोलली मी, काहीतरी लपवत आहे म्हणून सांग खरं म्हणून. बापा कोणी सांगितलं तर गाडीनं आलो आम्ही तर. लोकांना दिसत नाही का? सगळ्यांना दिसतं. कोणी नाही कोणी सांगतातच. ह्या का म्हणत होत्या मग? त्या ह्याच बोलत होत्या की उद्या तुम्ही जाणार तर मग तिथं सांगायला नको की ह्या इथं गेल्या तिथं गेल्या म्हणून. पक्क्या बयाड बाया आहेत बापा. आता गेल्या तर गेल्या, सांगायला काय? कोण कोणाला बांधून थोडी ना ठेवते. हो ते मंजुळा काकू म्हणत होते की केव्हापासून तुम्हाला बोलवते, तिथं बाहेरचे मजूर आणतात, 1 वर्षी बोलवत नाही, असे तसे त्यांनी चढवला. मग ह्याही चढल्या बापा. असंच तर होते ना, लोकांचं ऐकला तर नाही बोलवत. पण आता यावर्षी बोलवला ना, आपल्यालाही रोजीची गरज आहे म्हणून आपण गेलो.
मग असं मधातच कोणाचं काम ठेवायचं नाही बाबा. कोणाच्याही वावरात गेला तर पूर्ण काम करावा, तेव्हाच दुसऱ्यांच्या वावरात जावा. नाही जात होती मी. हे मंजुळा काकू कशी ना कशी करायला बसली. मी फालतू पडीन तर मी पानचट होईन तर अशी तर तशी बाबा, काही सांगू नका. तर आधी नाही समजलं का त्या काकूला? आधी बायांना विचारायला पाहिजेत होता खाली या की नाही आत म्हणून. त्याच्यानंतर सांगायला पाहिजेत होता ना, नंतर होका घ्यायला पाहिजेत होता. ते इंदू दिवसभर 3 वेळा कुठं गेले असतील बाबा ह्या, का झाला असेल बाबा कोणाला, कोणीच नाही आल्या, अशीच विचार करत होती. एक शब्द सांगून जायला पाहिजेत होता. सांगितलं असतं तर जाऊ दिला असता का त्यांनी? हो ते पण आहे म्हणा, पण असं कधी करू नाही माणसानं. तिला खूप वाईट वाटलं बाबा, ते खूप गुस्स्यामध्ये आहे. हो राहणारच ना बाबा. शांतताई आता यांना या आणून देतील ना कागदपत्र, काही बोलायला नको, नाही तर म्हणतील मला हिनं सांगितलं म्हणतील पूर्ण. नाही नाही मी बोलतच नाही, मला ते कागदपत्र दे, मी जाते. हो हो ते बाबा. शांतताई या ना इकडे. आता अजून तिकडे कशाला येऊ, ह्या आणून देतील ना. हो तर आणतील ना, आतमध्ये आणतील, या ना. आता मी पाहते बाबा कुठं आहेत ठेवले तर. चल बाबा लवकर बघ. हो हो इंदू बाबा. तुम्ही कधी आला जी? आता चालू ना. शांताबाईने घरी आल्या होत्या का? जाताना दिसल्या ना. हो घरीच आल्या होत्या आपल्या. ते आधार कार्ड आणि बँकेची पुस्तकची झेरॉक्स आणि फोटो मागायसाठी. कशाला लागते हे? हो ते आम्ही बचत गटामध्ये आहो नाही का, त्या बचत गटामधून लोन उचलून राहिले. ते ICICI बँकेतर्फे मिळते लोन. हां सांगत होता शांताराम. हो तर ते कागदपत्र आणून द्यायला सांगितलं होतं, आता काही नेऊन दिलं नाही, तर ते मागायसाठी म्हणून आल्या होत्या. तुम्ही खूप उशीर केले ना वावरातून यासाठी. येतच होतो तो पांढऱ्याच्या करप आला होता, त्याला नेला बापा तिकडे हाकलं, त्याच्यामुळे उशीर झाला. मग माहीत झालं का कुठं गेल्या होत्या ह्या बाया? जाऊन पाहिली का त्या रजनीच्या घरी? नाही नाही मी नाही गेली. मी वावरातून आली ना, माधुरीचा फोन आला तर मग बोलत बसली माधुरीसोबतच. काय म्हणते माधुरी? दवाखान्यामध्ये गेली होती म्हणे, सोनोग्राफी काढला म्हणे 3 महिन्याची. हो का? कशी आहे तब्येत वगैरे, ठीक आहे ना? हो तब्येत वगैरे ठीक आहे म्हणत होती. थोडासा जेवण बिवण बरोबर चालत नाही असे सांगत होती बाबा. मी म्हटली जो जमते तो खा, ना काही लागला तर सासूला सांग म्हटली तुझ्या की मला हा खायचा आहे तो खायचा आहे म्हणून, करून देते ना म्हटली तुझी सासू. हो ना, ह्या किती शहाण्या बाया. कोण? तेच बापा, रजनी, दुर्गा, हे ललिता, हे सूर्यकांता. पहा थोड्या थोड्या कामासाठी मी रजनीला बोलवतो येते आणि ते पहा आपल्या पाथीवरून ते तिकडे गेली. आपल्या कामावर येत होती तर ती तिकडे गेली. कुठं तिकडे गेली? त्या मंजुळा काकूनं नेलं खरं त्यांना. आता का म्हणा ह्या बायांना, पैशाचं काम पडलं तर इंदूची आठवण येते. कधी मी रजनीला नाही म्हणली, कधी कधी चाली असे अर्ध्या रात्री येत होते तरी तिला पैसे देत गेली. आणि बघा ना कदर आहे का, थोडासा वाटायला पाहिजेत होता. गेली तर गेली ते दुर्गा, आपण कशाला जायला पाहिजेत होता. आता ह्या दुर्गाच्या रिश्तेदारीतली पोरगी मागतला त्या मंजुळा काकूच्या घरी, तर खूपच पटून राहिला बापा त्यांच्या, त्या दुर्गाच्या ना त्या मंजुळा काकूच्या. कुठं गेले होते आणि कोण सांगितलं तुला? आता शांतताई आल्या होत्या तर सांगायला बसली. नाही सांगत होत्या बापा त्याई, म्हणते जाऊ दे ना, म्हणते का करायचं आहे म्हणते, तुझ्या कामाका लावून नाही होत का म्हणते, अशी तशी बोलायला बसली. मी म्हटली शांतताई तू नाही सांगशील तरी मला माहीत होईलच म्हटली, म्हणून तू सांग म्हटली कुठं गेल्या होत्या ह्या. कुठं गेले होते म्हणे? ते बापा कापूस वेचायला गेले होते खरा गाडीनं. मग आहे का कदर, लोकांना आहे कदर. आता येईल माझ्याकडे, येईल तेव्हा सांगतो मग. इंदू जाऊ दे, मनात राग धरून नको ठेवू. आपल्याला बायांचं काम पडते, फालतू मध्ये मनात राग नको धरू. हो ह्या अशा बाया कोणत्या कामाच्या जी, एक दिवस येतात ना दुसऱ्या दिवशी दुसरीकडे जातात, पैसे लोभी कुठले नाही तर. जाऊ दे. झाला का स्वयंपाक? नाही बाबा कुठं स्वयंपाक झाला, माधुरीसोबतच बोलत राहिली. मग करतच होती तर मग शांताबाई आल्या, मग त्यांच्यासोबतच बोलत राहिली. इंदू तर बोलता बोलता स्वयंपाक होत नाही का? अहो कापकूप करून ठेवली, आत्ता फोडणी टाकते, बस 15 मिनिटात नाही तर स्वयंपाक तयार होते. तुम्ही हातपाय तर धुवा, पटकन आता करते आणि गरम गरम मग जेवण करून घेऊ. कर लवकर कर, भूक लागली आहे. हो आत्ता बात नाही तर करते. बाबा आता झोपले ना, रात्री का झोपतील ते हे? अहो सोनूचे बाबा आता झोपून राहिले ना, मग रात्री का झोपाल तर? एवढ्या लवकर झोप लागली तुम्हाला? नाही असं लेटलो होतो तर डोळा लागला होता, खूप उशीर केली नाही यायला. अहो बापा कोणाकोणाचे ते आधार कार्ड वगैरे पाहायला वेळ लागली ना, कोणाकोणाचे पटकन मिळाले. करा आराम, मी स्वयंपाक करते आता पटकन. का बनवू बाबा आता? नको बनवू काहीच. काहून असे उलटे पुलटे बोलून राहिले त्याची? तुम्हीच जा म्हटलं मला, मी तर नाही जात होती. तुम्हालाच तर जा म्हणली तर तुम्ही नाही ऐकले. अरे बापा मी उलटा पुलटा नाही बोलत आहो. हा उलटा पुलटा नाही तर का झाला? आता स्वयंपाक करतो म्हणली, का बनवू म्हणली तर नको बनवू काही म्हणून राहिले ना. आता उलटा पुलटा नाही बोलत आहो ना, गरज नाही आहे स्वयंपाक करायची. काहून गरज नाही आहे? भूक नाही आहे का? जेवण नाही करणार आहात का? तसेच झोपणार आहात का? अरे विशालनं बनवला ना स्वयंपाक, म्हणून म्हटलं गरज नाही आहे म्हणून. तर असे सरळ सरळ बोला ना, पोरानं स्वयंपाक केला म्हणून. झाला का? झाला बनवून?
नाही नाही बनवून राहिला, बेसन भात बनवतो म्हणे, बनवत आहे. बस ना इथं, बसून जा. आता जाऊन बघते ना तिकडे, इथं बसून का करू? करून राहिला ना पोरगा स्वयंपाक, बस ना. हो बापा, तुम्हाला एक गोष्टही सांगायची आहे. कसली गोष्ट सांग. आता गेली ना हे कागदपत्र मागायला, तर माझ्या मागे बिळल्या बापा. म्हणायला बसल्या की ट्रॅक्टर आणले एवढा मोठा घेऊन, तर काही पार्टी बिर्टी नाही दिली, असे तर तसे बोलले मला. मी बोलली कशाची पार्टी म्हटली तुम्हाला? ठीक आहे, पेढे बिडे ठीक आहे, पार्टी कशाची देऊ म्हटली. तर म्हणायला बसले आम्हाला पेढे नाही पाहिजेत बापा, आम्हाला पार्टी पाहिजे म्हणे. मी सरळ सांगितली त्यांना, पार्टी बिर्टी काही नाही म्हटली. असं म्हणजे पार्टी पाहिजे म्हणत होते नाही? हो ना, काही पण. आता कोण पार्टी देते का ट्रॅक्टर घेतला म्हणून? कोणी तर पेढे नाही देत. मी म्हटली पेढे देऊ ना आता आम्ही. ते त्या दिवशीच ना पेढ्याचा डब्बा घेऊन आणला असता तर बरा झाला असता. आता पेढे नाही म्हणतात तर राहू दे ना, पार्टी म्हणतात ना, देऊन दे पार्टी त्यांना. बापा ते हसले म्हणून का पार्टी द्यायची का त्यांना? काही पण बोलायला का जाते? किती खर्च येईल पार्टीचा? अरे बापा, पार्टी म्हणजे नाश्ता बिस्ता दिला, चहा दिला, झाला पार्टी का? नाश्ता आणि चहा देऊ म्हणजे होते पार्टी. मी तर म्हणत होती नाही देऊ पार्टी म्हणून. इकडे ट्रॅक्टरचे पैसे देऊन नाही झाले आहेत, काही नाही. अरे होतील ना पैसे, होतील, ट्रॅक्टरचेही पैसे देऊन होतील. मलाही हसून राहिले ना, पार्टी केव्हा देतो, पार्टी केव्हा देतो ट्रॅक्टरची म्हणून. तर बोलवून टाकू, तूही बोलवून टाक, कोणाकोणाला बोलवते तर. किती घेणार आहे खर्च? ठीक आहे बापा, आता तुम्ही म्हणता तर मग सांगावं लागेल. केव्हा देऊ तर मग? उद्याच का? हो उद्याच देऊन टाकू ना, कशाला अजून जास्त दिवस लांबावर ठेवायचा. हो, आणि मी त्यांना म्हटले बापा, सगळ्यांना म्हटले 10,000 रुपये तरी जमवा म्हटले. हो का म्हणाले मग? सांगतो म्हणाल्या ना. आई बाबा चला जेवण करायला. बरा झाला विशाल केला तर स्वयंपाक. सांगितली का नाही आई तू गेली तर की स्वयंपाक करशील म्हणून? अरे मी येईन ना, करीन म्हटली आता. तर वेळच लागली बापा तिकडे गेली तर. मग कोण सांगितलं तुला स्वयंपाक करायसाठी? मी बाबाला विचारलो आई कुठं गेली म्हणून, सांगायला बसले बाबा. तर म्हटलं आता करून घेते मी स्वयंपाक. आता कसं झाला ना कसं नाही तर माहित नाही. काही नाही होत, काही नाही होत. जसं झाला असेल तसा. आईचा स्वयंपाक केला ना तेवढाच पुष्कळ. आता तुम्हाला वाटत असणार की शांताबाई एक दिवस व्हिडिओ टाकते आणि एक दिवस नाही टाकत. तर याचे असे कारण आहे की वास्तुपूजनाला गेली होती बापा मी, त्याच्यामुळे काही व्हिडिओ बनवले नाही. तर चला म्हटलं तुम्हालाही सांगून देते. आणि तुम्हा सर्वांना एक आग्रहाची विनंती करते की सबस्क्रायबर्स खूप हळूहळू वाढत आहेत. तर सबस्क्रायबर्सच्या संख्येमध्ये वाढ झाल्या पाहिजे, म्हणून जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करत जा. आणि थांबा व्हिडिओ संपलेली नाही आहे, समोर बघा अजून. चला तर बघा तुम्ही समोरची व्हिडिओ, आम्ही जेवण करायला जातो. हा सोनू कुठं आहे तर? ताट्या लावत आहे सोनू, मी इकडे बोलवायला आलो. हो का, चल मग. हॅलो लक्ष्मी. हां बोला ना नारायणजी, झोपायचं जात आतापर्यंत? आता चालू, अर्धा तास झाला मी बाहेरून आलो तर. पण तू का करून राहिली? तू इथं झोपायलाच आहे आतापर्यंत. झोप नाही लागत असेल वाटते. अहो मी अभ्यास करत आहे. असं का, अभ्यास करून राहिली का? मला वाटलं झोप नाही लागत असेल तुला. नाही लागते ना झोप. काम तुम्हाला नाही लागत का? आता का सांगू हिला, लागते ना, लागते झोप, मलाही लागते. कुठे गेले होते तुम्ही मग आता आले तर? आता रात्रीचे 11 वाजले ना. मी ना ते साक्षगंधाचा कार्यक्रम होता, तर डेकोरेशन घेऊन गेलो होतो ना, त्याच्यामुळे उशीर लागला, यायलाच 10 वाजले. म्हटलं दिवसभर काही बोलणं झालं नाही, तर आता मोबाईल बघितलं. आधी तर वाटला नाही करावा, आता 11 वाजले तर फोन. मग कसे का केले? आता 5 मिनिटाच्याच आधी व्हॉट्सअप बघितली ना, मला दिसला मग, तर मी म्हटलं हे जागीच आहे म्हणून लावलो फोन. असं स्मार्ट आहात बापा तुम्ही. बरं ठीक आहे नारायणजी, उद्या फोन करते मी. आता 11 वाजले, आई जागी होईल तर म्हणेल की फोनवरच बोलत राहते म्हणून. हो ठीक आहे. गुड नाईट. हां गुड नाईट. का झालं नारायण? काही नाही बाबा. आई झोपायचीच आहे तू? झोपली होती का? आता बाथरूमकडे गेली तर तुझा आवाज येत होता. मी म्हणली आता एवढ्या रात्री कोणासोबत बोलते बाबा हा पोरगा. कोणासोबत नाही आई, आता मी आलो ना, ते मालकाचा फोन आला होता. डेकोरेशन नाही नेलं होतं का? हो का, आता झाला असेल बोलणार तर झोपून जाणार. सकाळी उठशील थोडा लवकर. हो झोपतो. काही काम आहे काही उद्या सकाळी? हो सकाळी वावराकडे जाऊन थोडा चक्कर मारून येशील. काहून ताई, तू कुठे चालली? तू नाही जात का वावरा? नाही मी ते कापूस वेचायला चालले. बाबा आई, आपल्या गावी कोणा कापूस लावला? कोणा कापसाची लागवड कोणी केलं? आपल्या इकडे तर नाही लावत. नाही आपल्या इकडे नाही, तिकडे मौद्याकडे गेला होता. बापरे, तेवढ्या दूर कशाने गेले होते? नाही मौद्याच्या इकडेच आहे. हो तर कशाने गेले होते? गाडीनं गेलो होतो ना. ते मागे नाही गेलो होतो का कापसाची लागवड करायसाठी? त्या भाऊने बोलवला. असं ते मामाजी का? हो आणि म्हणत होते पत्रिक बोलवलं नाही म्हणत होते साक्षगंधाला. म्हणली नाही का मग बोलवू म्हणून लग्नामध्ये? आता साक्षगंधा कसे कमी याच्यात केला म्हणावा. बोलली ना मी, बोलली साक्षगंधामध्ये नाही बोलवला म्हटलं,
पण लग्नामध्ये विसरणार नाही म्हटलं. जेवण केला का मग नारायण? काही जेवण होते का? तिथंच तर मस्त पोटभर जेवण करून आलो. आता कुठं जेवण करू? तुला म्हटलं होतं ना माझ्यापुरतं स्वयंपाक नको करशील म्हणून. हो हो म्हटलं होता म्हणा. नाही केली पण थोडासा वाचला आहे, तर भूक असेल तर जेवण करून घे म्हणत आहे. नाही नाही, एकही भूक नाही आहे. जा तू झोप आई आरामात. हो मी झोपते, तूही झोप. तो मोबाईल ठेव साईडला, फालतूमध्ये रात्री जागत नको जाऊ. नाही नाही.